आजचा आपला पार्ट आहे बँकिंग ऑफ रोड. यापूर्वी आपण पाहिलंय की जेव्हा व्हेइकल हे वळणावरून वळतं तेव्हा ते सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असतं आणि त्यासाठी जे सेंट्रिपिटल फोर्स लागतं ते फ्रिक्शन मधून मिळत असतं आणि त्याच्यामध्ये मॅक्झिमम स्पीडचा फॉर्म्युला असतो v max = μ r g. परंतु बऱ्याच वेळेस हे फोर्स ऑफ फ्रिक्शन जे असतं ते पुरेसं नसतं. जेव्हा स्पीड थोडासा व्हेइकलचा वाढतो तेव्हा फ्रिक्शन पुरेसं पडत नाही, सेंट्रिपिटल फोर्स त्याच्यामुळे पुरेसं मिळत नाही आणि त्याच्यामुळे वाहन उलटतं. आणि म्हणून अशा वेळी अजून फक्त फ्रिक्शनवर डिपेंड न राहता अजून एक अरेंजमेंट केली जाते रोडवरती की ज्याच्यामुळे आपल्याला ऍडिशनल सेंट्रिपिटल फोर्स मिळतं. त्याला म्हणतात बँकिंग ऑफ रोड. तर बँकिंग ऑफ रोड म्हणजे काय ते आता आपण इथे बघूयात. द सरफेस ऑफ कर्व रोड आर टिल्टेड विथ हॉरिझॉन्टल with some angle theta. This is called as banking of road. In figure you can see this is a curved road. Inner side of road is at horizontal level while outer side is at higher level. When vehicle moves on such a banked road, then in addition with friction, another force is produced which acts as the centripetal force, and therefore the possibility of overturning the vehicle decreases. ह्या अशा पद्धतीच्या बँकिंग ऑफ रोड मुळे एक अजून एक फोर्स तयार होतं सेंटरकडं. हे जे आपल्याला इथं सेंटर दिसतंय फ्रिक्शनच्या व्यतिरिक्त अजून एक फोर्स तयार होतं द सेंट्रिपिटल फोर्स, अँड देअरफॉर द पॉसिबिलिटी ऑफ ओव्हरटर्निंग द व्हेइकल डिक्रीजेस. ह्या अशा पद्धतीच्या बँकिंग ऑफ रोड मुळे एक अजून एक फोर्स तयार होतं सेंटरकडं. हे जे आपल्याला इथं सेंटर दिसतंय फ्रिक्शनच्या व्यतिरिक्त अजून एक फोर्स तयार होतं. हे फोर्स त्याच्यामुळे सेंट्रिपिटल फोर्स वाढतं आणि त्यामुळे आपण थोडं जास्त स्पीडने जाऊ शकतो आणि वाहन उलटण्याची शक्यता कमी होते. आता हे बँकिंग ऑफ रोडची काय गरज आहे? नेसेसिटी ऑफ बँकिंग ऑफ रोड. सी हिअर. फर्स्ट, vehicles moving along a curved road is performing circular motion. For this circular motion centripetal force is necessary. वळणावरून जाताना वाहन हे सर्क्युलर मोशन करत असतं आणि त्यासाठी सेंट्रिपिटल फोर्स हे लागतं. आता प्लेन रोडवर काय होतं? द फोर्स ऑफ फ्रिक्शन प्रोव्हाइड दिस फोर्स. जेव्हा रोड हा प्लेन असतो म्हणजे एक बाजू वर नाही एक बाजू खाली नाही तेव्हा जे फ्रिक्शनल फोर्स असतं ते सेंट्रिपिटल फोर्स म्हणून काम करतं. परंतु बट दिस फोर्स हॅज अपर लिमिट. त्याला एक लिमिट असतं. एका विशिष्ट लिमिट पेक्षा ते जास्त वाढू शकत नाही. सेल्फ ऍडजस्टिंग असतं ते, परंतु ते एका विशिष्ट लिमिट पेक्षा जास्त वाढू शकत नाही. मग अशा वेळी आपल्याला जेव्हा जास्त स्पीडने आपण जाऊ तेव्हा आपल्याला जास्त सेंट्रिपिटल फोर्स लागणार म्हणजे जास्त फ्रिक्शन लागणार. फ्रिक्शनची मर्यादा असते. त्याच्यामुळे अशा वेळी पुरेसं सेंट्रिपिटल फोर्स मिळालं नाही तर वाहन उलटू शकतं. अजून ऑल्सो इट्स व्हॅल्यू इज युजली नॉट कॉन्स्टंट ॲज द रोड सरफेस इज नॉट युनिफॉर्म. रोड फ्रिक्शन जास्त ते रोडच्या नेचरवर, रोड सरफेसच्या नेचरवरती, सिमेंटचा रोड आहे किंवा डांबरी रोड आहे अजून किंवा रोडवर खड्डे किती आहेत किंवा तो रोड कशा पद्धतीचा आहे, कोण टायर, वाहनांचे टायर कसे आहेत. बऱ्याच वेळेस वाहनांचे टायर हे खूप झिजलेले असतात, काही टायर हे नवीन असतात. तर त्या टायरच्या आणि रोडच्या कंडिशनवर फ्रिक्शन डिपेंड असतं आणि ते त्यामुळे वेगवेगळ्या वळणावरती हे फ्रिक्शन कमी जास्त असू शकतं. एखाद्यासाठी ते फ्रिक्शन जास्त, एखाद्या व्हेइकलसाठी ते फ्रिक्शन जास्त होऊ शकतं. त्यामुळे कदाचित ते वाहन उलटणार नाही कारण त्या फ्रिक्शन जास्त मिळाल्यामुळे सेंट्रिपिटल फोर्स जास्त मिळेल. परंतु काही वेळेस काही वाहनांसाठी ते फ्रिक्शन कमी पडू शकतं आणि अशा वेळेस ते व्हेइकल ओव्हरटर्न होऊ शकतं, स्किड होऊ शकतं, ते पडू शकतं, उलटू शकतं. अजून बऱ्याच वेळेस काय होतं की इन रेनी सीझन दी रोड्स आर वेट अँड देअरफॉर द फ्रिक्शन डिक्रीजेस अँड इन सच सीझन्स देयर इज अ पॉसिबिलिटी ऑफ ओव्हरटर्निंग द व्हेइकल्स ऑर समटाइम्स the oils from the fast moving vehicles may spread on the road. This decreases the friction. बऱ्याच वेळेस काय होतं जेव्हा रोडवरून सतत वाहनं जात असतात
त्याच्यामुळं वाहनांमधून ऑइल रोडवरती पडत असतं, त्याच्यामुळे फ्रिक्शन कमी होत असतं. आणि मग अशा वेळेस वळणावरती जर ते ऑइल सांडलेलं असेल आणि त्याच्यावरून जर वाहन गेलं तर फ्रिक्शन मिळणार नाही किंवा कमी मिळेल, त्याच्यामुळे सेंट्रिपिटल फोर्स मिळणार नाही आणि त्यामुळं ते व्हेकल उलटण्याची शक्यता असते. दस इन रिअल लाईफ वी शुड नॉट डिपेंड अपॉन इट ॲज फार ॲज पॉसिबल. म्हणजे आपण वळणावरून वळताना, वाहन जेव्हा वळणावरून आपण चालवू त्यावेळी होणाऱ्या सर्क्युलर मोशनसाठी जे सेंट्रिपिटल फोर्स लागणार आहे त्यासाठी आपण फक्त फ्रिक्शनवर अवलंबून न राहता वेगळी काहीतरी अरेंजमेंट केली पाहिजे आणि ती अरेंजमेंट म्हणजेच बँकिंग ऑफ रोड. हे बघा, आता इथं 2 व्हिडिओ आहेत. पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा, देयर इज अ सर्क्युलर रोड बट दॅट इज अ प्लेन हॉरिझॉन्टल रोड. बोथ द एजेस ऑफ द रोड आर ॲट सेम हॉरिझॉन्टल लेवल. म्हणजे त्याची इनर साइड आणि आउटर साइड जी आहेत, बघा इथं माउस पॉइंटरकडे लक्ष द्या. इनर साइड आणि आउटर साइड दोन्ही हॉरिझॉन्टल लेवलला आहेत. आणि दुसरा जो रोड आहे त्याची इनर साइड जी आहे ती ग्राउंड लेवलला आहे आणि आउटर साइड जी आहे ती थोडीशी हायर लेवलला आहे. आता पहिल्या व्हिडिओमध्ये काय होतं, रोड प्लेन असल्यामुळं व्हेकल सरळ हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये असतं, त्याचं वेट जे आहे ते व्हर्टिकली डाऊनवर्ड ऍक्ट होतं. बाय न्यूटन्स थर्ड लॉ नॉर्मल रिएक्शन ऍक्ट्स व्हर्टिकली अपवर्ड अपोजिट टू वेट. दिस नॉर्मल रिएक्शन कॅन्सल्स द वेट, therefore their resultant becomes 0. Only force available is force of friction, which is radially inward, which acts as the centripetal force. But this force of friction has a limiting value and also that is not reliable. Therefore, in this case, there is a limitation for maximum speed. म्हणजे या ठिकाणी फोर्स ऑफ फ्रिक्शन जे आहे त्याला मर्यादा असते आणि त्याच्यामुळे आपण इथं जास्त स्पीडने जाऊ शकत नाही. पण आता दुसऱ्या फिगरमध्ये तुम्ही बघा, वेट व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे पण नॉर्मल रिएक्शन जे आहे ते नॉर्मल रिएक्शन सरळ अपवर्ड व्हर्टिकली अपवर्ड नाही, कारण या ठिकाणी रोड तिरपा आहे. त्या रोड सरफेसला ते परपेंडिक्युलर आहे म्हणून ते थोडंसं इकडं जातं. त्यामुळं नॉर्मल रिएक्शन आणि वेट हे एकमेकांना आता बॅलन्स करत नाही, कॅन्सल करत नाही, त्यांचं रिझल्टंट 0 होत नाही. तर नॉर्मल रिएक्शन आणि वेट मिळून एक ऍडिशनल फोर्स इकडे तयार होतं. ते जे फोर्स आहे ते फोर्स ऑफ फ्रिक्शनच्या व्यतिरिक्त ऍडिशनल असतं. त्यामुळे टोटल सेंट्रिपिटल फोर्स वाढतं आणि जास्त स्पीडने आपल्याला व्हेकल चालवता येतं. मग या ठिकाणी आपण किती स्पीडने जास्तीत जास्त व्हेकल चालवू शकतो त्याचा फॉर्म्युला आपल्याला आज इथे डिराईव्ह करायचा आहे. दिस इज कॉल्ड एज बँकिंग ऑफ रोड. इनर साइड ऑफ द रोड इज ॲट हॉरिझॉन्टल लेवल, outer side is at some higher level. Once again we will see that figure of banking of road. This is called as banking of road. This is a part of a circle, though not a complete circle, but it is a part of a circle. That circle has a radius of curvature. That has a center of curvature. त्याला पण एक सेंटर असतं. त्याच्यावरून व्हेकल जाताना आता कितीच्या स्पीडने जाऊ शकेल. प्लेन रोड जर असेल, दोन्ही बाजू एका लेव्हलला असतील तर त्याच्यापेक्षा निश्चितच जास्त स्पीडने या ठिकाणी आपल्याला जाता येतं. पण त्या ठिकाणी तो फॉर्म्युला काय असेल तो आपल्याला डिराईव्ह करायचा आहे. त्यासाठी आता ही फिगर बघा. समजा हा बँक्ड रोड आहे. इथं माउस पॉइंटरकडे लक्ष द्या. हे ग्राउंड सरफेस आहे. माउस पॉइंटरने मी दाखवतोय ते ऍक्च्युअल ग्राउंड सरफेस आहे. ही लेफ्ट इनर साइड आहे आणि ही जी आउटर साइड दिसते ही राईटची साइड दिसते ते आउटर साइड आहे. अँड दिस इज द रोडची साइड दिसते ते आउटर साइड आहे. अँड दिस इज द रोड सरफेस विच इज टिल्टेड बाय अन अँगल थिटा. हा रोड असा तिरपा केलाय ग्राउंडची थिटा अँगल करून. दिस थिटा इज कॉल्ड एज अँगल ऑफ बँकिंग. आता समजा याच्यावरती हे एक व्हेकल आहे आणि ते पुढे जाऊन असं डावीकडे वळणार आहे. हा वळण रस्ता आहे. दिस इज अ कर्व रोड टर्निंग टुवर्ड्स लेफ्ट, डावीकडे वळतोय. आता याच्यावरती काय होतं, कोणते कोणते फोर्सेस ऍक्ट होतात बघा इथं. द व्हेरियस फोर्सेस ऍक्टिंग ऑन द व्हेकल आर.
नंबर 1, इट्स वेट mg ऍक्टिंग इन व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. बघा या फिगर मध्ये सगळे फोर्सेस हे त्या बॉडीच्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मधून ऍक्ट होत असतात. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मधून एक फोर्स ऍक्ट होतं व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला, दॅट इज वेट mg. दुसरं आहे नॉर्मल रिॲक्शन n ऍक्टिंग परपेंडिक्युलर टू द रोड सरफेस. म्हणजे दुसरं जे आहे बघा इथं काय म्हटलं, नॉर्मल रिॲक्शन n ऍक्टिंग परपेंडिक्युलर टू द रोड सरफेस. त्याच्या नावामध्येच नॉर्मल, म्हणजे हे जे नॉर्मल रिॲक्शन सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मधून ते ऍक्ट होतं आणि हे जे रोड सरफेस आहे, माउस पॉइंटर कडे लक्ष ठेवा तुम्ही, त्या रोड सरफेसला ते परपेंडिक्युलर आहे. आता हे नॉर्मल रिॲक्शन मगाशी पण आपण पाहिलं, ते काय वेटला अपोजिटली डायरेक्टेड नाही, त्यामुळे ते नॉर्मल रिॲक्शन आणि वेट एकमेकांना बॅलन्स करून कॅन्सल करत नाही. दे डू नॉट बॅलन्स अँड कॅन्सल इच अदर. ऑन दी अदर हँड देर आर 2 कॉम्पोनंट्स ऑफ दिस नॉर्मल रिॲक्शन. त्याचे 2 कॉम्पोनंट्स असतील. एक असतो व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनला n कॉस थिटा, थिटाला लागून जो कॉम्पोनंट असतो, नेहमी लक्षात घ्या जेव्हा आपण कुठल्याही व्हेक्टरचे 2 कॉम्पोनंट्स काढतो, परपेंडिक्युलर कॉम्पोनंट्स, त्यांना म्हणतात रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स. त्यातला एक साइन कॉम्पोनंट असतो, दुसरा कोसाइन असतो. जो अँगलला लागून असतो, ऍडजस्टंट टू अँगल, दॅट इज अ कोसाइन कॉम्पोनंट. अँड द रिमेनिंग कॉम्पोनंट इज दॅट इफ दिस अँगल इज थिटा देन दिस अँगल इज ऑल्सो थिटा. कारण सरळ सरळ आहे की जर हे रोड हॉरिझॉन्टल असता, ते वाहन सरळ उभं असतं, नॉर्मल रिॲक्शन सरळ वर गेलं असतं. आता हा रोड जर 30 डिग्री मधून आपण या ठिकाणी टिल्ट केला, म्हणजे तिरपा केला, तर नॉर्मल रिॲक्शन पण 30 डिग्री मधूनच डावीकडे झुकणार आहे. त्यामुळे हा इथं जो अँगल आहे थिटा, तोच अँगल या ठिकाणी आपल्याला मिळतो. ह्या नॉर्मल रिॲक्शनचे 2 कॉम्पोनंट्स इथं पहा. नॉर्मल रिॲक्शन n कॅन बी रिसॉल्व्ड इंटू 2 परपेंडिक्युलर कॉम्पोनंट्स. नंबर 1, n कॉस थिटा इन व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन, n साइन थिटा इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन. आता n तो संपलाय, तो आपण विचारात घ्यायची गरज नाही, कारण त्याचे 2 भाग केले आपण. दिस n कॉस थिटा बॅलन्सेस वेट, म्हणून हे दोन्ही इक्वल करा. म्हणजे आपण लिहू शकतो इथं बघा आता मॅथमॅटिकल स्टेप्स. n cos theta balances weight, therefore n cos theta is equal to mg. So this is equation 1. आता राहिला n sin theta. हा n तर अगोदरच संपलेला आहे. राहिला n sin theta, तो सेंटरकडे आहे आणि तो सेंट्रिपिटल फोर्स म्हणून काम करतं. therefore n sin theta acts as the centripetal force. आणि सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला असतो mv²/r. त्याच्यामुळे आपल्याला हे इक्वेशन 2 मिळालं. एक लक्षात ठेवा की या ठिकाणी फ्रिक्शन नाहीचे असं आपण गृहीत धरतोय. म्हणजे फ्रिक्शन असतं आणि ते फ्रिक्शन आपल्याला खरं तर सेंट्रिपिटल फोर्स म्हणून ते काहीतरी थोडासा त्यातला एक भाग उचलत असतं. पण आता आपण समजा फ्रिक्शन नाही असं गृहीत धरून चालू, तर मग दुसरा कोणता फोर्स आहे, तर ते हे n sin θ या ठिकाणी आलेले आहे, जे सेंट्रिपिटल फोर्स म्हणून काम करतं आणि ते आपलं वाहन उलटू देत नाही. त्याच्यामुळं आता या ठिकाणी आपण समजा फ्रिक्शन नाही आणि फक्त हे n sin θ एवढंच एक सेंट्रिपिटल फोर्स आहे असं गृहीत धरून आपण आता अशा रोडवरती किती मॅक्झिमम स्पीडने आपण जाऊ शकतो ते आपल्याला काढायचं आहे. तर तो व्ही चा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे. तर सिंपल मॅथमॅटिकल स्टेप्स आहे. बघा इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये व्ही तुम्हाला दिसतंय, इक्वेशन 2 मध्ये व्ही तुम्हाला दिसतंय. याच्यामध्ये इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ने डिवाइड केलं की आपल्याला व्ही स्क्वेअरचा आणि त्याच्यावरून व्हीचा म्हणजे मॅक्झिमम व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला मिळणार आहे. ते बघा आता ह्या स्टेप्स लक्षात घ्या. हे पहिलं इक्वेशन आपण मगाशी पाहिलंय, हे जॉमेट्री ऑफ फिगर वरून ते आलेलं आहे. परत एकदा कसं आलंय बघा, हे जे n cos θ व्हर्टिकली अपवर्ड आहे ते वेट mg ला बॅलन्स करतं, हे इक्वेशन 1 मिळालं. आणि हे जे n sin θ आहे ते सेंट्रिपिटल फोर्स म्हणून काम करतं, ते दुसरं इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे, इक्वेशन 2. नाव डिवाइड इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1. आपल्याला जर व्ही स्क्वेअरचा फॉर्म्युला तयार करायचा असेल तर हाच पर्याय आहे की इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ने डिवाइड करायचं. डिवाइड इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1 हे आपण डिवाइड केलंय. हे बघा, ही इक्वेशन 2 ची लेफ्ट हँड साइड n sin θ, त्याला आपण इक्वेशन 1 च्या LHS लेफ्ट हँड साइडने डिवाइड करतो n cos θ, आणि mv²/r त्याला आपण mg ने डिवाइड केलं. याच्यामध्ये n कॅन्सल होतं आणि आपल्याला माहिती आहे sin θ अपॉन cos θ इज tan θ. याच्यामध्ये m कॅन्सल होईल, म्हणजे लेफ्ट हँड साइडला राहील tan θ आणि राईट हँड साइडला राहील v²/rg, कारण m कॅन्सल होणार आहे. ही नेक्स्ट स्टेप आपल्याला मिळते. आता याच्यावरून क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्या. we get v² = rg tan θ, and finally we get expression for maximum speed. This is v = √rg tan θ.
म्हणजे या ठिकाणी एक लक्षात ठेवा की फ्रिक्शन नाही असं आपण गृहीत धरून चाललो, तसं ऍक्च्युअली नसतं. फ्रिक्शन हे असतंच, पण समजा हे फ्रिक्शन आपल्याला माहिती ते रिलायबल नाही, म्हणून फ्रिक्शन नाही असं गृहीत धरून आपण हा मॅक्झिमम स्पीडचा फॉर्म्युला डिराईव्ह केलेला आहे. तर तुम्ही कितीच्या स्पीडने जाऊ शकता, तुम्ही ह्या रोडवरून ह्या फॉर्म्युल्यावरून तो मॅक्झिमम स्पीड काढू शकता. म्हणजे या फॉर्म्युल्याचा वापर आपल्याला करता येईल की एखादा रोड तयार करत असताना किंवा रोड असेल, टर्न असेल, तर आपल्याला ह्या गोष्टी माहित असेल, त्याची रेडियस ऑफ कर्व्हेचर माहित असेल, ग्रॅव्हिटी तर माहितच असते 9.8, आणि थिटा जर माहित असेल तर त्या रोडवर आपण कितीच्या स्पीडनी गेलं पाहिजे तो कॅल्क्युलेट करून आपण तिथं बोर्ड लावू शकतो स्पीड लिमिटचा. आपण बघतो बऱ्याच वेळेस रोडवरती स्पीड लिमिटचे बोर्ड लावलेले असतात. तसं आपण ह्या फॉर्म्युल्यावरून स्पीड कॅल्क्युलेट करून तिथं आपण तो बोर्ड लावू शकतो की या मॅक्झिमम स्पीड म्हणजे वेग मर्यादा याच्यापेक्षा जास्त स्पीडने गेलं तर वाहन उलटण्याची शक्यता असते. कोणत्या पहा या ठिकाणी काय दिलंय, दिस इज एक्सप्रेशन फॉर मोस्ट सेफ स्पीड नॉट अ मिनिमम और मॅक्झिमम स्पीड. हा मिनिमम नाही किंवा मॅक्झिमम नाही, याच्यापेक्षा जास्त असू शकतो, कारण फ्रिक्शन पण आहे. फ्रिक्शन आपण इथे विचारात घेतलेलं नाहीये, त्यामुळे हा सेफ स्पीड आहे, म्हणजे सुरक्षित आहे की तुम्ही या स्पीडने गेल्यानंतर 100% गॅरंटी आहे की आपलं वाहन उलटणार नाही, कारण अजून फ्रिक्शन पण आहेच आपल्याला मदतीला. पण ते नाही असं गृहीत धरून आपण काढलंय. कोणत्या गोष्टीवर डिपेंड आहे, अँगल ऑफ बँकिंग थिटा. म्हणजे आता पहा इथं थिटा जेवढा जास्त असेल तेवढा टॅन थिटा जास्त, तेवढा स्पीड जास्त. त्याच्यामुळे जेवढा रोड तिरपा असेल तेवढा जास्त स्पीडने जाता येतं. त्यामुळे आपण पाहिलं की हा फॉर्म्युला जेव्हा मोटरसायकल रायडर प्लेन रोडवरून वळताना एका बाजूला झुकतात तिथे सुद्धा हा फॉर्म्युला तुम्हाला वापरता येईल. आर म्हणजे रेडियस ऑफ कर्व्हेचर आणि थिटा म्हणजे ते किती अँगल मधून झुकले. व्हर्टिकल पोझिशन मध्ये असताना ते वळणावरती किती अँगल मधून ते झुकले, दॅट अँगल थिटा. तर जेवढं जास्त स्पीडने जायचं असेल तेवढं जास्त अँगल मधून झुकावं लागेल, किंवा जेवढं जास्त अँगल मधून मोटरसायकल रायडर झुकतो तेवढं जास्त स्पीडने तू जाऊ शकतो. रेडियस ऑफ कर्व्हेचर ऑफ रोड सरफेस, रेडियस ऑफ कर्व्हेचर त्याला पण बघा, रेडियस ऑफ कर्व्हेचर जास्त असेल तर स्पीड पण जास्त आहे. म्हणजे जेवढा लांबून टर्न असेल तेवढं जास्त स्पीडने जाईल. सर्कल जर मोठा असेल तर जास्त स्पीडने जाता येतं, पण टर्न जर छोटा असेल, जागेवरच असेल, जसं छोटे जागेवरच असतात, तिथं मात्र आपल्याला स्पीड कमी ठेवावा लागेल, कारण हा फॉर्म्युला ते सांगतोय. आणि तिसरा ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आता आपल्या हातामध्ये नाही, ती व्हॅल्यू फिक्स आहे. जर आपण प्लॅनेट बदलला, समजा हा फॉर्म्युला आपण जर मूनवरती रोड तयार केले चंद्रावरती, तर तो सेफ स्पीडचा फॉर्म्युला वेगळा असेल, कारण तिथं ग्रॅव्हिटी वेगळी आहे. शेवटी काय म्हटलंय, ऍज द टर्म एम इज ऍबसेंट इन दिस इक्वेशन अँगल ऑफ बँकिंग डज नॉट डिपेंड अपॉन मास ऑफ व्हेकल. म्हणजे याच्यामध्ये मास कुठंच नाहीये, त्याच्यामुळे हा सेफ स्पीड जर समजा 10 मीटर पर सेकंडचा असेल तर छोट्या व्हेकलला पण तोच स्पीड आणि मोठ्या व्हेकलला पण तोच स्पीड आहे. असं नाही की तो एखादं व्हेकल जड आहे, हेवी आहे म्हणून जास्त स्पीडने जाईल, तसं नाही. मासचा काही संबंध नाहीये. मोटरसायकलसाठी हा जर स्पीड आहे तर तोच कारसाठी सुद्धा आहे, तोच ट्रकसाठी सुद्धा आहे. म्हणजे जर हे स्पीड लिमिट क्रॉस केलं तर मोटरसायकल असेल तरी ती ओव्हरटर्न होणार आहे, कार असेल तरी सुद्धा ती ओव्हरटर्न होणार आहे, आणि एखादा हेवी ट्रक असेल तरी सुद्धा तो उलटण्याची शक्यता आहेच. आता याच्यातून आपल्याला थिटाचा फॉर्म्युला तयार करायचा. हा जो फॉर्म्युला आला बघा, ही मधली स्टेप व्ही स्क्वेअर इक्वल टू आर जी टॅन थिटा, किंवा टॅन थिटा इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी ही स्टेप आलेली आहे. त्याच्यानं आपण थिटाचा फॉर्म्युला तयार करू. त्या आधीच्या स्टेप्स आहेत. इथं आपण पाहिलं की एन कॉस थिटा व्हर्टिकली अपवर्ड ते एम जी ला बॅलन्स करतं, आणि दुसरं एन साइन थिटा एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. इक्वेशन 2 आपण इक्वेशन 1 केलं की पहिल्यासारखं स्टेप्स आपल्याला मिळतं. एन कॅन्सल होतं, साइन थिटा अपॉन कॉस थिटा टॅन थिटा. आता याच्यावर आपल्याला हा फॉर्म्युला आपण अगोदर पण पाहिला. आता याच्यावर आपल्याला थिटाचा फॉर्म्युला तयार करायचा आहे. थिटा इक्वल टू टॅन इनव्हर्स व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. हा फॉर्म्युला याला म्हणतात अँगल ऑफ बँकिंग. दिस इज एक्सप्रेशन फॉर अँगल ऑफ बँकिंग. इट डिपेंड्स अपॉन सेफ्टी स्पीड ऑफ अ व्हेकल. कारण या फॉर्म्युल्यामध्ये काय 3 क्वांटिटी आहेत. एक व्ही म्हणजे सेफ्टी स्पीड, दुसरं आर आणि तिसरं जी. दुसरा डिपेंड आहे रेडियस ऑफ कर्व्हेचर, आणि तिसरं डिपेंड आहे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. पुन्हा हा थिटा याच्यामध्ये मास नाही, म्हणजे व्हेकलच्या मासवर ते डिपेंड नाही. आता ह्या फॉर्म्युलाचा यूज काय आहे, तर जेव्हा इंजिनियर्स, सिव्हिल इंजिनियर्स रोडचं काम करत असतात, रोड तयार करत असतात, जेव्हा टर्न असतो, कर्व असतं, त्या कर्व वरती जेव्हा ते रोड बनवतात, जेव्हा ते अँगल ऑफ बँकिंग म्हणजे एक बाजू वर एक बाजू खाली करतात, तेव्हा
जी बाजू वर असणार आहे त्याच्यामध्ये किती भर टाकली पाहिजे, म्हणजे कितीने तो अँगल तिरपा केला पाहिजे, तो थिटा काढण्यासाठी ह्या फॉर्म्युलाचा वापर होतो की तो टर्न जो आहे तो किती मोठा आहे, त्याची रेडियस किती आहे, ग्रॅव्हिटी तर माहीतच असते, आणि किती स्पीड लिमिट ठेवायचं आहे तिथं, त्या स्पीडनुसार मग तो अँगल किती ठेवला पाहिजे, म्हणजे रोड किती तिरपा केला पाहिजे